कुठं तर आपल्याला उद्या राजकीय फायदा होईल ह्याचा आधार घेऊन जर एवढं लाचार जर राजकारण करायचं असेल तर राजकारण न केलं चांगलं। आज मी तुमच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्याला एकच सांगू इच्छितो की आज तुम्ही दाखवून दिले, आज हे तुळजापूरची परिस्थिती जी आहे, आज आपल्या सर्व महाराष्ट्रामध्ये नाव बदनाम होते, त्याला जिम्मेदार कोण आहे? आमच्यापैकी बसलेल्यापैकी कोण आहे? कोण आहे? ह्या गोष्टीला आज संपूर्ण महाराष्ट्रात हा तुळजापूर तीर्थक्षेत्राचं नाव बदनाम होतं, ह्याला जिम्मेदार कोण आहे? ते स्वतः आहे। हा प्रकार म्हणजे काय झाला? वाजवाचा आपण, नाचाचं बी आपण, गोळा करायचा आपण, हा डोंबाराचा खेळ आपण मांडायचा आणि तुम्ही बघायला काय आला तर म्हणून पुढच्या माणसाला अजून दंडवायचा, म्हणजे हा काय प्रकार आहे? ह्याला कोण जिम्मेदार आहे ह्या गोष्टीला? आज मी त्यांना सांगतो, ज्या खासदारांवर तुम्ही आरोप केले की त्यांचे वडील दूध विकत होते, आज आपण इथं बसलेले 90% लोक शेतकरी आहेत। आपला दूध व्यवसाय करणे हा आपला प्रमुख व्यवसायापैकी एक व्यवसाय आणि मी अभिमानाने सांगतो आणि त्यांनी सांगते की माझ्या वडिलांनी दूध विकले। त्यांनी कुठले अवैध धंदे तर केले नाहीत, त्यांनी कुठले 2 नंबरचे धंदे केले नाहीत, त्यांनी कष्टाचा शेतीचाच व्यवसाय केलेला आहे। आणि आज ज्या खासदारांना तुम्ही आरे तुरे बोललो त्या ह्याच्यातून तुम्ही दाखवून दिलं की तुमच्या शरीराच्या एवढ्या उंचीप्रमाणेच तुमची वैचारिक बुद्धी आहे। आज ज्या खासदारांनी देशातल्या पहिल्या 10 जे खासदार निवडून आले प्रचंडमध्ये ते केले, त्या पहिल्या 10 खासदारांमध्ये ह्या खासदारांचं नाव आहे। ज्या पुढाऱ्यांच्या जीवावर तुम्ही बोलता किंवा ज्या आमदारांच्या जीवावर तुम्ही बोलता त्यांचा त्यांनी 3दा पराभव केलेला आहे, एकदा आमदार केला, 2दा खासदार केला। आज मी अभिमानाने सांगतो, वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा आमदार झाले। माननीय खासदार ओमदादा निंबाळकर वयाच्या 25व्या वर्षी आमदार झाले। आज वयाची 40 येईपर्यंत 1 आमदारकी 2 खासदारकी वापरले। आज संसदेमध्ये एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून प्रत्येक जण त्यांना मान देतो, सन्मान देतो। आज आपल्यासारख्या ग्रामीण भागातील आपल्यासारख्या मागासलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याचं ते प्रतिनिधित्व करतात आणि ज्या पोट तिडकीने ते जे प्रश्न मांडतात त्याचं कौतुक करायचं सोडून तुम्ही आज त्यांच्याबद्दल असं उपरोधिकपणे बोलता, काय तुमची लायकी आहे? आज 6 तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात खासदार, 6 तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात। तुम्ही शहरातल्या एकोकोपऱ्यातले कुठले तर 30-40 टवाळ पोरं घेऊन तुम्ही कुठं तर बसता, एका वार्डाचं तुम्ही प्रतिनिधित्व करू शकत नाहीत आणि तुम्ही त्यांना म्हणता आता तुझं माझं लागलं। अरे मी इथं बसून म्हणतो पंतप्रधान नरेंद्र मोदींना आता तुझं माझं लागलं, होत असतं असं? आपण काय बोलतोय, कुणाबद्दल बोलतोय, काय ह्याचं तर थोडं भान राखा। मी काय म्हणतोय तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो, आज लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून आज पत्रकारांना ओळखतो आपण। आज लोकशाही जिवंत ठेवण्यात सगळ्यात मोठा वाटा कुणाचा आहे तर तुम्ही पत्रकार लोकांचा। माझं म्हणणं असं होतं की तुमच्यापैकी एकांनी त्यांना विचारलं पाहिजे, म्हणायला पाहिजे होतं की ही पत्रकार परिषद कुठं तर भरकट चाललेली आहे। आज आपले संस्कार आहेत का? आज त्यांनी कुठल्याही पक्षाचे खासदार असताना आज आमच्या तालुक्याचे आमदार हे विरोधी पक्षाचे आहेत, आमचे त्यांचे काही विचार जुळत नाहीत, आम्ही मान्य करतो, पण आम्ही त्यांचा कधीच एकेरी उल्लेख करत नाही, कारण ते आमचे संस्कार नाही। मी आज काही बोलू शकतो त्यांच्याबद्दल, एकेरी बोलू शकतो, शिवीगाळ करू शकतो, पण ते आमच्या संस्कारात नाही। आमच्या आई वडिलांनी ते आम्हाला संस्कार दिलेले नाहीत। आज ज्या पद्धती तुम्ही खासदारांवर बोललात, ज्या खालच्या लेवलला जाऊन, मी आज जाहीरपणे त्यांना आवाहन करतो की तुम्ही जाहीर माफी मागितली पाहिजे या गोष्टीची, कारण एवढं लोकांचं प्रतिनिधित्व करतायत त्यांनी, त्यांचा अपमान म्हणजे त्या पूर्ण मतदारसंघाचा अपमान। हा, दुसरी गोष्ट राहिली पाणी। आज तुम्ही मान्य कैलास पाटलांवर, आमदार कळम धाराशिव यांच्यावर तुम्ही आरोप केला की त्याने विशाल छत्र्यांचं नाव घेऊन कोणाला तर फोन करून सांगितलं की ह्यांना अडकावा। मी तुम्हाला जाहीरपणे स्पष्टपणे सांगतो, ह्या माझ्या 2 वर्षाच्या आखाणामध्ये मी विशाल छत्रे हा प्रकरणात कुठंच नाही। मी तुम्हाला जाहीरपणे स्पष्टपणे सांगतो, मी स्पष्टपणे त्या ज्यांना दोषी नाही त्याला कधीच आम्ही दोषी मानणार नाही। तो कुणाचं समर्थन करतो, कुठल्या पक्षाचं काम करतो, ह्याला आमचं काही देणं घेणं नाही, पण एखादा निष्पाप व्यक्ती ह्या प्रकरणामध्ये अडकला ना पाहिजे ही आमची सुद्धा भूमिका आहे। आम्ही पक्षाचं राजकारण करत नाहीत कधी। हा तुळजापूर सुधारण्याचं काम ही पत्रकार परिषद घेण्याचं आज मी तुम्हाला जाहीरपणे आज कबुली देतो की मित्रत्वाच्या नात्यानं आम्ही काही गोष्टी पाठीशी घातल्यात। आम्हालाही वाटत होतं किंवा ह्या तुळजापूर क्षेत्राचं नाव बदनाम होईल, कुठं ना कुठं तरी थांबलं पाहिजे,
एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्यानं आपण आपल्याच लोकांची आपल्याच गावाची बदनामी करत आहेत. पण कालच्या पत्रकार परिषदेने दाखवून दिले की तुम्हाला कुठल्याही गोष्टीची जाणीव नाही. तुम्ही एकदम निर्डावलेले आहेत. तुम्हाला सत्तेचा पैशाचा एवढा प्रचंड माज झालेला आहे की तुम्ही कोणाबद्दल काय बोलताय. तुमची लायकी आहे. तुम्ही शुद्धीत आहात. शिवाजी महाराजांबद्दल काय बोलतात, आई तुळजाभवानीबद्दल काय बोलतात. आज प्रचंड मळा भरलाय म्हणजे कुठला हा चैत्रीच्या यात्रेमध्ये प्रचंड मळा. आपण कसंही वागलो तुळजापुरातील लोक तरी येणारे भाविक तुळजाभवानीला येतात. आपण फक्त माध्यम आहेत. त्याला ते पूजा करण्यासाठी तुळजाभवानीचं दर्शन घडवून देण्यासाठी ते का आपल्यासाठी थांबणार नाही. पण ज्या पद्धतीने जी बदनामी झाली पुजाऱ्यांची महाराष्ट्रात सर्वात, त्याला जिम्मेदार कोण आहे ते तर तुमचं बाजूलाच राहिलं. तुम्हाला त्याचा पश्चाताप व्हायला पाहिजे. आज तुम्ही सगळं ऍडमिट करून घेतलंय की आम्ही घेत होतो, आम्हाला कोण कसं वाचवलं. ओम दादांचं म्हणणं एकच आहे, त्यांनी व्यक्तिगत कुणावरही आरोप केलेला नाही. त्यांना कुणालाही या प्रकरणात अडकवायचं नाही किंवा कुणालाही बदनाम करण्याचा त्यांचा हेतू नाही. त्यांनी काय ह्याच्यामध्ये हे घेतला की बा आमच्यासारखे लोक जाऊन त्याला वारंवार सांगत होते किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये लक्ष घाला, कुठं तर हा विषय थांबला पाहिजे. येणारी उद्याची जी युवक पिढी आहे ती कुठं तर बर्बाद होण्यापासून वाचली पाहिजे. आणि त्यांच्याही वारंवार मुलाखतीतून त्यांनी सांगतात की मी एक खासदार असण्यापेक्षा 2 मुलांचा बाप आहे. मलाही माझ्या मुलांची काळजी आहे. माझा सुद्धा 19 वर्षाचा मुलगा आज पुण्यात शिकतो. राजेंचाही मुलगा 20-21 वर्षाचा आहे. इथं आम्ही जेवढे बसतो त्यांच्या आज मुलं ऐन तारुण्यात आहेत. आम्हालाही प्रचंड काळजी लागलेली. आमचे मुलं मोठे व्हायला आणि हे वातावरण बिघडायला गाठ पडायला आले. त्याच हेतूने एक खासदार म्हणून नाही तर किंवा एक तुळजापूर तीर्थक्षेत्रावर त्यांची प्रचंड मोठी आई अंबाबाईवर श्रद्धा आहे. हा तुळजापूर शहराबद्दल त्यांना काय तर आपुलकीनं वाटतं म्हणून या आमदारांनी खासदारांनी ह्याच्यात इंटरेस्ट घेतला आहे. आणि तुम्ही आमदारांवर आरोप करता की त्यांनी अडकवण्यासाठी त्यांनी बिलकुलही कोणाला तसं केलेलं नाही. मी आज तुम्हाला जाहीरपणे सांगतो की काही जणांनी तुळजापूरच्या गादीला सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न केला ह्या प्रकरणात. पण त्यांनी माझ्यासमोर सांगितलं, ठामपणे सांगतो म्हणले की त्या गादीला प्रचंड महत्व आहे. ह्या शहरात नाही तर ह्या महाराष्ट्रात नाही तर ह्या पूर्ण देशात. आणि कुणीही त्याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही. मी आज ठामपणे तुम्हाला सांगतो. त्या गोष्टीचं तर तुम्ही तमा बाळगा. काय बोलताय तुम्ही? तुम्हाला त्याचं तर भान आहे. आज तुम्ही म्हणलो की विनोद पिटू गंगे यांची मुलगी आज DY पाटला टॉपर झाली आहे. अरे राजा तुला ना आम्हाला सुद्धा अभिमान आहे. भारतीय विद्यापीठाचे आम्ही सुद्धा त्याचा जाहीर सत्कार करू. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचं आम्ही 100% समर्थनच करू. पण हे काय ह्याला जिम्मेदार कोण? तुम्हीच सगळं करता आणि लोकांवर दोषारोप ठेवता. आणि दुसरा एक डायलॉग होता त्यांचा, मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है. अरे मेरे अंगणे में, अरे तुम्हाला लोकांनी, तुम्ही म्हणता ना आम्हाला एवढ्यांदा निवडून दिलं, तुम्हाला लोकांनी गावाच्या विकासासाठी निवडून दिलं का स्वैराचार करण्यासाठी निवडून दिलं? कसंही वागण्यासाठी निवडून दिलं का लोकांनी तुम्हाला? आणि मेरे अंगणे में म्हणजे का लोकांनी तुम्हाला प्रतिनिधित्व दिलं म्हणजे का 7-12 तुमच्या नावावर केलाय का? आज त्यांच्याच लोकसभा मतदारसंघात हे गाव आहे. त्यांनी बोलायचं नाही तर कोणी बोलायचं? जागिरी आहे तुमची. ह्याने म्हणायचं ह्याचा काय संबंध? त्याने म्हणायचं तर अहो हे का UP बिहार आहे. UP बिहारमध्ये सुद्धा ह्याच्यापेक्षा चांगली परिस्थिती आहे. आज योग्य प्रशासन आहे. आज मी राणादादाला एक आव्हान करतो, दादा काही तरी आम्ही तुमच्या प्रश्न आज आमदार म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तुम्हाला बोलतोय. आज तुम्ही काय ठराविक लोकांचे आमदार नाहीत. आज पूर्ण तालुका मतदारसंघाचे आमदार आहेत तुम्ही, तुझा मतदारसंघाचे. आणि आमचा अधिकार आहे तुम्हाला प्रश्न विचारण्याचा आणि तुम्ही बांधील आहेत आम्हाला उत्तर देण्यासाठी. आज आम्ही एखादा प्रश्न मांडतो, कोण तर चिलेपिले उठतात, पत्रकार परिषद घेतात, उत्तर देतात. आम्ही दुसरा प्रश्न मांडतो, परत कोणाला तर सांगतात, उत्तर देत. ही काय पद्धत आहे? आज आम्ही एक नागरिक म्हणून, एक मतदार म्हणून तुम्हाला काय प्रश्न विचारतोय आणि त्याला उत्तर द्यायला तुम्ही स्वतः बांधली पाहिजे. तुम्ही स्वतः त्या गोष्टींचं उत्तर दिलं पाहिजे. व कोणाला तर चिलापिल्याला पुढे करून हे असला पत्रकार परिषद घेणं बंद करा. आणि ओम दादांचं एकच म्हणणं होतं, त्यांनीही त्यांच्यावर व्यक्तिगत कुठलाही आरोप केलेला नाही. त्यांनी म्हणत होते, ह्यांनी स्वतः ऍडमिट केले की 2 वर्षापूर्वी स्वतः राणादादांनी माझ्या बंधूला ऍडमिट केलं होतं, माझ्या बंधूला ट्रीटमेंट दिली. तर ओमराजेंचं एकच म्हणणं होतं की 2 वर्षापूर्वी जर तुम्हाला कळालं होतं त्यावेळेस तुम्ही आमदार होतात, जर त्यावेळेसच काय कठोर भूमिका घेतली असती तर आज जी वाताहत झाली आहे तुळजापूर शहराची ती झाली नसती. आणि काय चुकीचं आहे यामध्ये? आज तुम्ही इलेक्शनसाठी मतांसाठीच काय तर पाठीशी घातलं ना चुका, पण त्याच्यात किती गंभीर परिणाम सगळ्या शहराला बघायची वेळ आलेले. ह्याच्यात कुठलाही राजकीय द्वेष नाही, कुठलंही हे नाही. आज माझे तुमच्या माध्यमातून त्यांना एकच, अजूनही वेळ गेलेली नाही. जर तुम्ही ड्रग्ज संपवण्याच्या आम्हाला
ह्यातले कोणीही राजकीय व्यक्तिमत्व संपवायचे नाहीत. आम्हाला ड्रग्ज संपवायचा आहे. आमचा प्रामाणिक हेतू आहे त्या तुळजापूर शहरातून ड्रग्ज संपलं पाहिजे. आणि त्यासाठी जर तुम्ही पुढाकार घेत असाल तर आम्ही जाहीरपणे सांगतो आम्ही तुमच्याही पाठीशी आहे. पण हे ड्रग्ज संपले पाहिजे. आज त्यांनी म्हणले मटका ह्या गल्लीत 3 जण आहेत, ह्या गल्लीत. अहो तुम्ही रेकॉर्ड काढा 1 नंबर पासून 10 नंबर पर्यंतचे जी काय ह्या तुळजापूरमध्ये व्यवसाय चालते. मी 1 आणि 2 नंबर म्हणत नाही, मी 10 नंबर पर्यंत म्हणतो. सगळे यांचे काढा इतिहास तुम्ही. मटका कोण चालवला, मॅच कोण चालवली, सट्टा, तेच मॅच सट्टा. कुठल्या नैतिकतेनं तुम्ही दुसऱ्यांवर आरोप करताय. आज तुम्ही ज्या पद्धतीनं बोललात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असोत, आई तुळजाभवानीबद्दल असोत, खासदारांबद्दल असोत, आमदारांबद्दल असोत, तुम्ही तुमची वैचारिक पात्रता किती आहे ही दाखवून दिले. आणि वाईट काय वाटतं, मी अजून एकदा सांगतो तुम्हाला की बरीचशी प्रतिष्ठित मंडळी ज्यांनी 2-2 टर्म ह्या शहराचं प्रतिनिधित्व केले, त्यांनी बाजूला असताना एकदा सुद्धा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही की बाबा ही कुठं तर बरकटत चालला आहे म्हणून. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की वाजवायचं तुम्ही, नाचायचं तुम्ही, आमच्यावरच परत गुरकायचं का की हे काय केलं म्हणून. आणि त्याच्यानंतर आज तुम्ही बघताय सोशल मीडियावर बऱ्याच जणांनी त्यांनी जी काय बेताल वक्तव्य केलं, कमेंट्स केल्या, बेताल वक्तव्य त्याच्या खाली कमेंट्स आलेले आहेत लोकांच्या. एवढ्या तीव्र प्रतिक्रिया आहेत की तुम्ही आम्ही वाचू शकत नाही. 4 कमेंट्सवर आपण वाचू शकत नाही, एवढ्या तीव्र प्रतिक्रिया. सांगण्याचा उद्देश हा आहे, हात जोडून कळकळीची विनंती आहे की कुणीही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून अजून तुळजापूर क्षेत्राचं, तीर्थक्षेत्राचं नाव बदनाम करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी मिळून हा ड्रग्ज हा विषय कसा संपला पाहिजे याच्यावर लक्ष केंद्रित करू. आणि ह्याला कसा लढा देता येईल, कसं ह्याला परावृत्त करता येईल हे बघू. एवढं बोलतो आणि थांबतो.